श्री गणेशाय नमः. ओम नमोजी विश्वप्रबोधा वासुदेवा भक्ती सौगंधलब्धा पुरुषार्थमूर्ते अनिरुद्धा मुक्ता कूटस्था परात्परा. जय जयाजी भक्तानुग्रहा तत्परा. जय जयाजी चाणूरमुष्टी संहारा. जय जय हे विविधा सुचरित्रा दानवमद संहरा नारायणा. हे पातक घनरजनी संहरा. जय अघबक कंसादी दुष्टविदारा. देहाभिमानाची उतरून मदिरा सावध भयवरा द्यावे. काही न सुकृत माझे पदरी मम जीवन हे दुष्कृत मजुरी. करी नित्यची संसार किंकरी जरा जन्म मृत्युलाचारीही. वाचेचा मी खोटा वाचाळ मी तो कर्माचा निंद्य चांडाळ. शोकमोह रोगी अमंगळ तूची कुशळ उद्धार करता. तूची सर्व देह रोगाचे औषध निवारसी भवरोगराई बंध. करिसी सुदृढ सशक्त सावध सेवे सिद्ध अशक्ता करी. नित्य करी मज विषयी विमुक्त शुद्ध काया वाचा चित्त. दृढबद्धता वारुनी निजात्मयुक्त निर्भयते द्वैत वारावे. आता ऐका पुढील वृत्त उल्हासे सावधान भावे समरसे. आत्मसुख नाही हरिनामा सरसे नाथ डुलतसे हरिनामी. सद्गुरु तोची स्वये ज्ञान शास्त्रार्थ पारंगत परिपूर्ण. कीर्तन कीर्ती सर्वत्र सुजन कर्मशास्त्र ज्ञान अपूर्वते. फिरत येती नाथ बाळापुरी तेथ हरिभक्त थोर गावली शास्त्री. एरहवी नाथ कोणाचेही घरी निवासवा कीर्तन न करी. गावलींची विनंती नाथ स्वीकरी कीर्तना गावली गृही करी. गावलींचा आश्रम भगवत धाम निर्धारी पूर्ण भागवत हरिभक्त. एकदा देहुसी कीर्तन तुकारामाचे घरी केले वंशस्थाग्रहावरी. स्वेच्छेने संतांचे वचनानुसारी तईपासून बाहेरी कीर्तन हो. संतादिधल्या वचनापरीस भक्त श्रेष्ठ गावलीसी देती होकारास. तयाच्या खरी जाती कीर्तनास रंग कीर्तनास भरे न्यारा. आरती कथा झाल्यानंतर ते दिवशीची लावणी बहारदार. कोणी हरदास कीर्तनकार घे तत्परते लिहोनी. ते थोनी नाथ येती या कोल्यासी मंडळी गर्दी करीती कीर्तनासी. कीर्तनात नाथ दांभिक अभिमानासी ठेचिती वृत्तीसी पाखंडी. पाखंडिया नाथ नाना परिदंड करून मोडिती उदंड बंड. पंडितांचा ज्ञानाभिमान करीती मुंड भक्तिमार्गी अखंड चालती. पहा अकोल्यातील प्रसंग नाथ कीर्तनासी गर्दी यथांग. ज्ञानी विद्वान घनपाठी महाभाग येती सुभग कीर्तनात. एके दिनी कीर्तनी नाथांचे शब्द स्फुरले श्रुतिवचनाचे. उच्चारण ध्रुपदधार्यांचे चुकले मागचे म्हणणारे. तो उठे वैदिक एक ब्राह्मण म्हणे नाथांसी हा श्रुती अपमान. अशुद्ध वेदोच्चारा कारण करावे क्षमा याचन सभेचे. नाना परी नाथ समजाविती परी तो द्विजन मानी चित्ती. सांगे मंडळी सह शरणागती आग्रहा अति धरितसे. दुराग्रही द्विजाचा गर्व अहंकार पाहोनी नाथ वदती यकेर. अशुद्धते नभतेची उच्चार ध्रुपदधर मंडळींचे. ब्राह्मण म्हणे मम जन्मसारा घालविला वेद पाठांतरा. असत्य कैसा ठरेल पसारा संहिता सत्वरा आणि तो. नाथ म्हणती तुमच्या विरुद्ध निंदा करा लाविता अशुद्ध. आम्हा साधू जना ते करीती बद्ध दोषी न हो शुद्ध जीवन. आवेश विप्राचा पाहुन शेवटी म्हणे नाथ ज्ञानवल्गना खोटी. निर्णय करतील प्रतिष्ठित श्रेष्ठी सभा खोटी नव्हेही. ब्राह्मण गृही जाता विचारी आचार्यपण मिरविले आजवरी. देवनाथा लाजबाया संधी बरी आली निर्धारी चिंतितो. ग्रंथ घेवोनी सभे परतला म्हणे घ्यावे श्रुती प्रामाण्याला. श्रेष्ठी सम्मुख ग्रंथ धरिला माझे मताला अनुकूल हे. तेव्हा ग्रंथ पाहती सभा प्रमुख तैत्या होत्या नाथाभिमुख. म्हणती द्विज कैसा हा मूर्ख त्या संहिता लेख ना कळे. अज्ञानी संतावरी विश्वासती ज्ञानी गर्वी दोहोसी निंदिती. अभिमाने पोशी केवळ देहबुद्धी विकल्प बाधिती ज्ञानिया. ऐकता सभेच्या प्रतिकूल निर्णया द्विज पाहे फाडून डोळिया. नाथानुकूल श्रुती पाहोनिया जाहले निरुपाया तयासी.
ओशाळला ब्राह्मण निजमनी, सदनी परतला खिन्नपणी. पाहे पुन्हा पोथी उघडुनी, तो त्याचे प्रमाणी आढळे. परत धावता सभेसी आला, पुनश्च ही दावा व्यर्थ ठरला. पाहे पुन्हा श्रुती नाथानुकूला, विप्र लागला नाथपदी. विप्रा लागी क्षमा करून या, निज करे दाविती ग्रंथतया. नाथ म्हणती तूच सत्यद्विजया, ज्ञानाभिमानी वाया ना कविला. साधू संतांचा जाणावा अधिकार, गर्वे न दावावा स्वाधिकार. नरा वेद सागरीचे ज्ञान चुळभर, वृथा अहंकार दावू नये. म्हणून अवमान पदरी आला, यापुढे ठेवी उदार प्रवृत्तीला. ऐकोनी श्री देवनाथ उपदेशाला, निज दोष उमजला द्विजाने. देव आणि भक्ती जसे वेगळे नाही, सर्वशास्त्रे नरजीवना वेगळी नाही. ज्ञाने अज्ञाने जावे सवेही, शास्त्री पहावी शासकता. ज्ञानतेची जे अज्ञाना निरसन, शास्त्रतेची ज्याचे जीवनी शासन. वेदवचनी हेची शास्त्र प्रमाण, नरजीवन सांभाळाया. संत वचन म्हणूनीच वेद प्रमाण, भावभूषणी अनुभूती पूर्ण. तया मिथ्या मानिता दूषण, अधःपतन त्या जीवासी. म्हणूनी साधू संतांचा तिरस्कार, अथवा करू नये मत्सर. सावधपणा नित्य स्वहित तत्पर, जाणावा निरंतर जीवनी. बाह्यांग सामान्य संत वृत्ती, परी अंतरी वसे जीवनमुक्ती. राजयोगी ठाई अनासक्ती, गुरु प्रचिती नित्य नांदे. या परी माहात्म्य संत संगतीचे, सांगुनी ज्ञान ते स्वहिताचे. पाश तोडुनी वृथाभिमानाचे, निघती निजकार्याचे पर्यटणी. सावकाश धरा पूर्वकथानुसंधान, बाळापुरी श्रीनाथांचे होता कीर्तन. कोणी कीर्तनकार हरदास येऊन, लावणी लिहून घेईतो. हरिभक्त गावलींच्या संगतीत, बहारदार ते कीर्तन रंगत. नाथ ही रंगले भजनी अद्भुत, अति प्रसन्न होत गुरुमूर्ती. गुणातीत जे निर्गुण, म्हणवी मूळ ओंकाराचे. स्वतेज तेजे विलसे, न दिसे नाम विकाराचे. या काव्यपंक्तीचा विस्तार, कीर्तनी भरला भाव सुंदर. वाणी सुस्वर मधुनाथ मनोहर, सायुज्य विहार हो पदोपदी. बाळापुराहून गावलींचा निरोप घेत, निमंत्रणा परी अचलपुरी येत. बाळापुरीचा तो हरदासही येत, जन्माष्टमी उत्सवार्थ तेथची. गण म्हणूनी काव्य गायनानंतर, कीर्तन निरूपण परंपरेनुसार. विवरणनाथ पदाचे सुंदर, हरदास साचार करीतसे. तेथ हरशास्त्री नामक कोणी, म्हणे असे काव्याची सदोषपणी. द्विरुक्ती असे ती एकाच चरणी, गुणातीत आणि निर्गुण. तरी द्विरुक्ती काढून टाकावी, शास्त्री त्यावर वादवादंग माजवी. हरदास म्हणे देवनाथ हे काव्याचे कवी, स्वयेची करविती नाथजी. काव्यपंक्तीत बदल कराया, हरशास्त्री धरी आग्रहवाया. हरदास वदे आम्हा अज्ञानिया, संकटी कासया टाकावे. ती आहे ती देवनाथांची वचने, शब्दांचा अर्थही समर्थची जाणे. आम्हा शिरसावंद्य नाथ कवने, न जाणे ज्ञान अन्यमी. हरशास्त्री हट्टे वदे हरदासाला, तुम्ही तरी बदलावा सांगा मजला. वैराग्याविना होता शब्दज्ञानाला, हरिभजनाला बाधकते. हरदास म्हणे नाथ हनुमंतावतार, त्यांच्या काव्यात कैसा फेरफार. सरस्वती पुत्र ज्ञानी धुरंदर, कवणासी अधिकार बदलाचा. ऐसा वादविवाद तो चालता, देवनाथ प्रकटती ऐकुनी शब्दा. हरदासा म्हणती म्हणावे त्या पदा, कीर्तन एकाग्रता करावे. हरशास्त्रीनाथांसवे करिता वाद, नवरात्राचे कीर्तन झाले बंद. नुरला सुसंबद्ध शब्दप्रसाद, ज्ञानाभिमानी मदौरला. ते पाहून नाथांचे भक्तिभावी मन, दुखावले प्रस्तावे थांबता कीर्तन. दुसऱ्याचा कीर्तन रंगभंगुन, काय आपण मिळविले. हरी कीर्तनी वदली वादवैखरी, म्हणूनी नाथ मारिती स्वमुखावरी. प्रायश्चित्ते सुजये वदनावरी, सभे सामोरी क्षमा मागती. पुढे आरती प्रसाद होताची, गर्दी पांगली श्रोते जनांची. जनविनवीती सांगता उत्सवाची, करतील नाथजी निजकृपे. तई नाथ सकळा वदती, कीर्तनी नांदावी शुद्धमती भक्ती.
गाता तेथ म्हणे नाचावे निजानंदी, प्रश्नोत्तरी वादावादी अरिष्टासम. कीर्तन भक्ती प्रेमाची लय लूट, तेथ नको वादावादी चावट. बोलाची सकडी बोलाचाच भात, येणे पोट कैसे भरेल. कीर्तनात कोणी वादा करिता, उठणार नाही ती घ्यावी दक्षता. तरी सामुची कीर्तना मान्यता, भंग वृथा नको भावाचा. ठरल्या परी 2 दिवस पूर्ण, कीर्तनी भक्ती सुख संबळून. श्रोते पुनीत होती भावतल्लीन, भरे ज्ञानांजन भावनेत्री. कीर्तनात असावे हरिरूप चिंतन, तेथ असावे श्रवण मनन. चरित्रांचे पवित्र प्रतिपादन, अविद्यामळी न दंभ नको. परमात्म्या वेगळेचे ज्ञान, ते तो जीवासी दृढबंधन. तेणे हरशास्त्रिया तिसरे दिन, शब्द ज्ञान मद चढलासे. त्याचे माता पिता समजावित, जनतेही विनवुनी अडवित. गर्भविष चढता न उतरत, तोल सुटत शास्त्रियाचा. अविद्यामय भरता ज्ञान इंधन, भडकवी अधर्मा लागुन. ज्ञान ध्यानादिका उच्छेदून, घेई प्राण मदांधता. निबिड सघन हे मध्यशारवरी, हरी वाजवी मुरली. या पद्यातील निबिड सघन शब्द समतोल, त्यावरी माजवी वाद कल्लोळ. हरशास्त्री करी वृथा गोंधळ, अधः पतन केवळ ज्ञानदंभा. भक्तिभावा विनचे ज्ञान साधना, भ्रमेची अवघे भवबंधन. अहम प्रत्ययी डबक्यातील मीन, सागरा तुच्छपण दावितो. तैसी हरशास्त्री बुवाची गत, नाना परी समजाविती देवनाथ. भक्ती विना बोध हो विपरीत, किंचित खंतना शास्त्रिया. केवळ वादासाठी करणे वाद, अविद्ये संगती मिथ्यत्वे बद्ध. आत्मपतनासी करी कर्मबद्ध, जाहले क्रुद्ध देवनाथ. धरी जळजळीत उग्रमुद्रा, न बघवे ती सामान्य नेत्रा. ज्वाला त्यामुखी प्रलयंकरा, करी भुभुःकारा महारुद्र. महाकायते स्वरूपनाथांचे, पाहून भयभीत हृदय शास्त्र्याचे. जनही भ्याले फडत्कारे पुच्छांचे, नाथा वाचे प्रार्थिती. हरशास्त्री थरथरू लागला, माथा जडवी गुरुपायाला. नाथ रुद्रही क्रमे शांत जाहला, करिता जाहला उद्बोधन. अहो हरी भजन ही प्रेमाची गोष्ट, प्रेमा खोट आणि वाद गर्विष्ट. मी पणी करी जो भजन भ्रष्ट, अधः पाते नष्ट कष्टी हो. कीर्तन नो हे ते प्रदर्शनी पांडित्य, पांडित्याचे विस्मरण प्रेमात. तरीच चिफाळा तितिक्षा नित्य, बालभावे सातत्य प्रेमाचे. विद्वत्ता मिरवी अहम ममता, भेद वाढवी वक्ता श्रोता. वाया पांडित्ये दुसऱ्यासी हिणविता, लांछन विद्वत्ता ती जाणा. जळो जळो तो अभिमानी मोह, जया हरिभजन ही असह्य. धर्म नावे मिरविणे अहंभाव, दंभ दर्वत्व अधर्मची. भांबावते चित्ताते कैसे ज्ञान, सत्य ज्ञान ते सुसंवादीपण. मतमतांतराचे गोंधळापासून, भ्रमनिवारण ज्ञान ते. माया अविद्यांचा त्यजुनी गोंधळ, साधावी हरिभक्ती ज्ञानमूळ. भक्ती विना देव कल्पना खेळ, साधनी वाद घोळ नकोची. म्हणून शास्त्रिया या क्षणापासून, शपथे सोडी वादभूषण. जेणे होई प्रदूषित प्रेमज्ञान, विद्या विनयेन शोभते. श्रीनाथ वचनी पश्चात्ताप पावला, हरशास्त्री पवित्र प्रसन्न झाला. शास्त्रज्ञान नो हे शब्द चंचाला, मद अर्पियला नाथपदी. हरिभजन महती इंद्रियाना कळे, परी विषय सरता उघडिती डोळे. भक्ती अनुभवाचे हे सुख सोहाळे, प्रेमानुसंधान खेळे सर्वत्रची. याच मुक्कामी ऐन कीर्तन वेळी, विण्याची ती तार तुटली. विण्याचे अभावी खोळंबली मंडळी, नाथा नाकळी विलंबका. उशीर पाहुनी नाथ येत, म्हणती वीणा मृदंग साधने निश्चित. काहीच नसता करटाळ्यांत, भजन रंगत भावची. नाथ म्हणती सर्व चराचरी भरला देव, जळी स्थळी काष्ठी पाषाणी देव. त्या देवाचा घ्यावा अनुभव, मृदंग वीणा महत्व नसे. देवाच्या भावात देव भजताना, तेथ न लगती साधने नाना. सुगम प्राप्ती हो प्रयासा विना, प्रेमाची प्रार्थना असावी. साधना लागी वस्तुरूप मर्यादा, वस्तू तितुक्या नाशवंता.
अनंतत्वभाव भगवंता भजनी भाव सत्ता सत्वाची. ऐसे मंडळीसी समजावुनी नाथ उभे हो कीर्तनी. नाथ सांगती वीणा येईल भजनी महत्व उपकरणी क्षणिकते. ही उपरी साधने तयार नसती लाविता लवकरी ना लागती. कलावंता केवळ कलेची महती सुटते भक्ती लोकलज्जे. ते दिवशीचे भजन कीर्तन जाहले मृदंग वीण्याविन. करटाळी टाळ चिपळ्या वाजवून अपूर्व कीर्तन रंगविले. साधना जैसे साधकही लहरी जगसंगती बुद्धी भ्रष्ट करी. एक दिनी मंडळी भान विसरी भांगनशा कहरी करूनिया. नाथ म्हणती मम काळजी गोपाळा मज नको साधक साधनांचा मेळा. भजनी प्रीती हरी भरील रसाळा भाव भोळा हृदयी हो. श्रीनाथांची लीला अगाध कैशाही प्रसंगी असती सिद्ध. भजनी मंडळी ही राहती सावध साधने सतत सज्जती. श्रीदेवनाथ परमानंद घन कैसे वर्णावे ते महिमान. सांगता कळते मम उणेपण परी हो क्षालन पापांचे. माझी पातके कराया क्षालन गुरुचरित्र गंगेचे हे स्नान. सबाह्य भक्ती ओलावा भरून करी गुणगान सद्गुरु. सत्पुरुषांची स्थिती अद्भुत जाणाया ईश्वरही असमर्थ. देवनाथ नित्य राहती उन्मनीत लोकमानित क्रोधतया. नाथा घरी तीन तपापर्यंत श्रीखंड्या होनी कमलाकांत. पाण्याच्या कावडी खांदी वाहत चंदन घासित नाथा घरी. तेव्हाही भक्तांची स्थिती अमित एक परी देव ओळख होता. अति कठीण ते ओळखणे संत सांगे भगवंत भागवती. दयाळनाथांची कसोटी अनेकदा नाना परी पाहती स्वच्छंदा. परी दयाळची निर्विकल्प सदा नको निंदा संतांची. पुढे तीर्थयात्रा करिता करिता आले सुरजी मठात वचिता. कळली वडील बंधू कडील वार्ता त्यांची संतती जन्मता नवासे. तया व्यंकटराया समजाविती तेणे वाचला एक पुत्र त्याप्रती. यशवंत नामे करी पितृभक्ती लिखाण विद्याती तयासी. होता प्रवीण गायनात तयाचाही पुढती विवाह करीत. त्यासी होता एकची सुत कांता मृत जाहली. होता वाचला पुत्र यशवंताचा तोही मेला 12 वर्षांचा. हालनाथांनी पाहुनी स्वकुळाचा यशवंताचा भार घेतला. पुढे रावसाहेब नाम जाहले यशवंतासी मठात ठेविले. दयाळनाथा संगे जीवन पुढले यशवंते घालविले सुखात. असो आता ऐकावी पुढील कथा धरा एकाग्र चित्ते सावधानता. सदा रामसंत होते समकालीन नाथा तयाचे वृत्ता ऐकावे. सदा राम होते प्रख्यात बैरागी सौमित्र अवतार कलियुगी. देवनाथा सख्यत्वत्वासंगी प्रकटले तडागी चंद्रपुरी. 12 वर्षे पंढरपुरी राहुन पुढे पंढरीनाथ आज्ञे करून. कौंडिण्यपुरी वऱ्हाड प्रांती येऊन राहिले निवांत नदी तिरी. मार्गी येता कारंजासी मुक्काम हो सदा रामासी. राहती साळी पुर्यात साधू गृहासी तेथे अनेकासी उद्धरिले. ऐशा सदानंद स्वामी कृपेने सोनाजी साळी कारंजकराने. सदा रामांच्या दिधल्या आज्ञेने पुण्यतिथी भक्तीने निभविल्या. तया सोनाजीसी देऊन वरदानक दीनानाथ केले नामकरण. प्रपंच परमार्थी पाहे समानपण उत्सव हर्ष पूर्ण करीतसे. पुढे एका पुण्यतिथीचे दिवशी ऋतुस्नान आले पत्नीसी. तई सदा राम देती स्वप्न दृष्टांतासी पात्री अन्नासी उरोने दे. या प्रसादाने तुझसी निपुण पुत्र होईल पंडित जाण. पात्री जरी शेष राहील अन्न अपयशी विद्वान तो होई. दीनानाथ पत्नी जेवली संपूर्ण परिपात्री उरले शेषान्न. तया प्रसादापासून सुलक्षण आले पुत्र रत्न जन्माला. केले विठ्ठल पंतनामाभिधान किंचित उरल्या अन्ने तो अपूर्ण. विद्वत्ते क्रमशः चढे अभिमान हनुमंत निजमन चिंतितो. सदा रामाचे कार्yi सहकार्या पांडुरंग म्हणती नाथ रुद्राया. सदा रामाचै उणे दिसेल कार्या देवनाथ सहकार्या लाभेल. विठ्ठल जाहला कवी विद्वान सर्वत्र पावला सन्मान.
असे संतवाणी परिवाढे अभिमान दुखवी सामान्यच नाते. तैसाची प्रसंग विठ्ठलपंत उभा करी आष्टी नगरात. पुढे तया धडा देती देवनाथ सोडविण्या सदानंद ये. आष्टीसी देशमुख देशपांडे वतनदार राहत होते सधन अपार. सर्व सुपरिचित कारंजे कर विठ्ठल मान्यवर असे. कोण्या एका समयासी वेगळाले संत कवी योगी आष्टीसी. जमले होते थोरशे पन्नासी कल्पना विठ्ठलपंतासी ये. संत संमेलनाची जणू ग्रामात समले असती योगी साधू संत. प्रवचनकार हरदास पुराणिक तेथ कोण्या प्रसंगात आले ती. संतासोबत मंडळी ही बहुत थाटमे जवान्यांचे चालत. व्हावे एकेकाचे कीर्तन नित्य ठरविले ग्रामस्थजनांनी. विठ्ठलपंत कारंजेकर होता प्रख्यात कीर्तनकार. सदा रामाची जन्मतः कृपा त्यावर काव्य प्रतिभा थोरती. परी विसरुनी सद्गुरु कृपेते भुलला जगीच्या मानमान्यते. वाढले अभिमानी दुश्चित्तपणते हरदास कित्येक ते दुखविले. एक वेळ जरी अहंकारा दिधला अणुप्रमाण थारा. तरी चढत्या रात्री परी हो विस्तारा तम अंधकारा दाटवी. तैसेच विठ्ठलपंताचे झाले अभिमानी समाधान नासले. कीर्तीने अरेरावी पण वाढले श्रेयस सुटले दंभाने. अनेक भजनी कीर्तनकार हरदास पुराणिक प्रवचनकार. कित्येक दुखविले भाविक किंकर जिव्हा अनावर उन्मत्त हो. आष्टीचे मेळाव्यात देवनाथ दयाळनाथ तैसे विठ्ठलपंत. गुंडू सांप्रदायी पांडुरंग संत जमले विद्वत ज्ञानी ते. ग्रामस्थ मंडळीत जयराम देशपांडे यजमान पद होते त्याकडे. दिवसा भोजने रात्रौ हरिभक्ती पवाडे भजन वेडे श्रोते जन. या मेळाव्याचे सर्व व्यवस्थापन तैसेच ग्रामस्थाचे पुढारीपण. होते विठ्ठलपंता परिचित म्हणून घाबरले साधारण हरिभक्त. मग सामान्य ते हरदास कीर्तनकार व्यावसायिक पुराणिक प्रवचनकार. दीन येती नाथ मुक्कामावर सांगती जर्जर करी पंत. बिचारे व्यवसायी उदरपोषणा करीती पुराण प्रवचन कीर्तना. अति आढ्यते भरसभेत अवमाना करुणी भजना थांबवी. सदा राम सद्गुरु देवनाथ काना जनवदती हेची सत्य जाणा. करावे पंतांचे गर्वहरणा जोही नपणा इतरा दे. देवनाथ त्यावर काही न बदले परी सामान्य दुःखे दुःखावले. सकलांचे मनोगत जाणिले कळवळले ते अंतरी. कार्यप्रमुख म्हणून पंत चढले दंभ गर्व अधिक बळावले. पत्रिकेत ते नाव अपुले स्वयेची घातले मी पणी. प्रथम कीर्तनी कार्यारंभ झाला विठ्ठलपंते केले उत्तम कीर्तनाला. कीर्तनांती नाथा समीप बैसला पुसे तयाला कीर्तन कैसे. कर्मस्तुतीची वाट दुर्घट निशब्द चाला या कठीण घाट. उल्लंघुनी येणे पठारी सपाट आत्मस्तुती पाठ वगळूनी. जेव्हा पंत रंगले आत्मस्तुतीत बढाईत विद्वत्ते होते पटाईत. नाथ ऐशा जनांचे सराईत दुर्लक्षिती राईत पणी स्तुती. तरीही दावुनी पुनश्च बडे जाव बोला कीर्तन कैसे नाथराव. स्वयेची वदे ते भोजन अपूर्व आंबे मोहोर सर्व सौगंधी. पंताच्या अहंकारी उरुमी उफाळल्या अधिक दर्पे जिव्हे आल्या. म्हणे अज्ञ अडाणी श्रोते जमल्या काय ज्ञान त्या आकळे. आत्मस्तुतीचा दर्प अतिरेकी पाहुनी निंद्य प्रौढी अविवेकी. नाथ म्हणती आम्ही तृप्त निजसुखी नसे लटकी इच्छा भोजनी. आम्ही स्वयेची देवाचे अज्ञभक्त परी तत्कृपे आजन्म तृप्त. म्हणोनी निरसता पंचपक्वान्नात होईल बद्ध कोष्ठ सेवनी. या परी प्रत्युत्तर करीती नाथ ऐकता निरुत्तर झाले पंत. दुसरे दिनी कीर्तन करी देवनाथ श्रोतृवर्ग गात गोडवे. वदती कीर्तनात नाथ ज्ञान अज्ञान दोहोंची ही स्थिती एक समान. ज्ञानी हो आंधळा होता अभिमान अंध तो अज्ञान अंधकारे. ज्ञानी अज्ञान याची भेसळ तोची जगातला लोकमेळ. सुकता कणभरी बोधबळ चढे मळ विटाळ अभिमानी. या परी रंग भरता कीर्तनासी नाथ सांगती श्रोतृवृंदासी.
आम्ही न जाणो आंबे मोहोरासी, वऱ्हाडी ठोंबऱ्यासी गोड करा. हा ज्ञानी अज्ञानिया सहज सुगम, सेवावा भक्तिमेवा अनुपम. जेणे मिटेल मीपणी तम, चाखावी नाम रसगोडी. ऐकता देवनाथांचे ठोस उद्गार, डिवचला पंताचा अहंकार. दाटले भयंकर आसुरी विचार, डंख विशार धरी तन्मनी. संत संमेलन संपले सर्व, गेली मंडळी आपुलाले गाव. भक्तिभावाचे संत सुखी पर्व, जन सुखावह जाहले. आष्टीच्या याच मुक्कामात, बायनाबाई देशपांडे कन्येप्रत. देती ज्ञानेश्वरी पठणव्रत, सेवे होती संतुष्ट. श्री देवनाथाची वरद कृपा पूर्ण, करू लागली ती निरूपण. ज्ञानेश्वरीचा बोधगूढ तत्वज्ञान, भावार्थ ज्ञान होतिला. ज्ञानेश्वरी समग्रंथ दुर्बोध, जाहला तिज लागी सुबोधक. ज्ञानेश्वरी समजाहली ती सुकीर्त, नाथ पादुका देत पूजेसी. असे कोण्या एका फाल्गुनात, होळी खेळण्या मित्रमठात. जमुनी पिचकाऱ्या रंग उडवित, कुलाल उधळीत धुंदते. देवदयाळ नाथ द्वयते, सवे घेऊनी आपुले गडीते. होऱ्या गात हुंदडती ते, सामान्या परी खिदळती. तोच देवनाथ या स्फुरण जाहले, मार्गी एका गवळणीसी पाहिले. नेम धरुनी पिचकारीने सोडले, सर्व अनुसरले नाथया. त्या माऊलीचे भिजले लुगडे, सर्वांग ते धुळीने भरले. संतापे दुग्धपात्र टाकिले, जणू अभिषेकिले सद्गुरूसी. नाथ हासुनी म्हणती तिज लागी, तू अभिषेकिले मज अंगांगी. तुझवरी नाथ कृपा होईल शुभांगी, कृपा दृष्टी सांगी नाथांची. खरोखरीच तैसेची घडले, अतिसंतप्त ती आली घराकडे. त्वरित परतली भाव पालटले, चरण धरिले सद्गुरूचे. श्रीनाथ गेले तिच्या भरल्या घरात, पतिपुत्र आनंदले निज मनात. विनविता पतीसह अनुग्रहित, करुणी उद्धरित तियेसी. असो सद्गुरूची सर्व वक्ता वदविता, श्रोतिया तोची संतोषदाता. तोची तिन्ही त्रिकाल ज्ञाता, मम नावे चरिता चालवी. ऐसा सद्गुरू निज प्रकाश, पहातेपणाचा करी ग्रास. प्रपंची घडवी परमार्थास, उघडी उदास दृष्टी हो. सद्गुरू संगे जीवदशा आली, कृपेची प्रभाती लखलखाटली. अहंता मनबुद्धी मुराली, चित्ताला भली चिन्मयता. नुरला कल्पनांचा भास, गळाला माईक तो आभास. गिळले अभेदी भेदास, निजपदास वरियेले. मनोहरनाथा सद्गुरु भक्ती, धर्माचारी ती जीवन शुद्धी. गोविंद गोविंद नामी रती, अवती भवती गोविंद. तेणेच चरित्रा लभते गती, लेखणी ती गुरुनामी हाती. बुद्धी बोधरूप हो तत्संगती, करवी कृती गोविंद. श्री हनुमंताचा अवतार, श्री देवनाथ धनी दातार. त्याचे चिंतनी उद्धार, निरंतर सुखस्वानंद. स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी, अपवित्रा पवित्र करी. सुखकर गुरुभक्ता इह परत्री, 19 तरंगगोडः. इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्रीदेवनाथ लीला लहर्यां 19 तरंगः. श्री गुरुनाथार्पणमस्तु. सद्गुरुनाथ महाराज की जय.